धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षणाचे काम चालणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होते। सर्वेक्षणासाठी 3982 प्रगणक आणि पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आली आहे। 100 कुटुंबामागे एक प्रगणक यानुसार हे सर्वेक्षण केले जाणार आहे। जिल्ह्यात जवळपास 5000 प्रगणक लागणार आहेत। नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता। यावेळी भर चौकामध्ये हा मोर्चा काढल्याने वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली। छत्रपती संभाजीनगर शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे प्रकरण ताजे असतानाच हर्सुल परिसरात बांगलादेशमधील एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याचा पर्दाफाश केला, तिघांना अटक केली आहे। गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते। सकाळपासूनच अवकाळीने हजेरी लावली। या अवकाळीमुळे गहू हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या वतीने मोदी सरकार विकसित भारत संकल्प रथयात्रा गावागावातून सुरू करण्यात आली। या रथयात्रेवरील मोदी सरकार या नावाला विरोध करत त्याऐवजी भारत सरकार का नाही असे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना करत या रथयात्रेला अकोला जिल्ह्यातील उरळ गावात गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। पोलीस दलात सध्या अंमलदारांची भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात पुरेसे पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही। त्यामुळे आहेत तेवढ्याच केंद्रामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे। गोंदियामध्ये रामलल्लाची सुबक अशी रांगोळी काढण्यात आली। प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाची रांगोळी काढण्यात आली। काही तासातच रामलल्लाची ही रांगोळी पूर्ण करण्यात आली। सध्या या रांगोळीची चर्चा असून व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। थंडीचे राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरलाय। निफाड तालुका पुन्हा गारठून निघाले आहे। तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या विभागामध्ये 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली। किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे। धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी परतली असून तापमानाचा पारा घसरलाय। जिल्ह्याचं तापमान 7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय। गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा दररोज कमी होतोय, त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट आली आहे। जनजीवन विस्कळीत झाले। गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात थंडी गायब झाली आहे। ऐन थंडीत तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। ढगाळ वातावरण आणि कमी झालेल्या थंडीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सैफच्या बाबत समोर आलेल्या बातमीनं चाहत्यांना धक्का बसलाय। मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली असून त्याला फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी आला आहे। हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत भारताने चौथा क्रमांक गाठलाय। भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल 4.33 ट्रिलियन डॉलर आहे आणि आता हाँगकाँगच्या शेअर बाजाराचे भांडवल आता 4.29 ट्रिलियन डॉलर इतके आहे। अमेरिकेचा शेअर बाजार जगात पहिल्या स्थानी आहे। ज्या क्षणाची वाट माण तालुका आतुरतेने पाहत होता तो क्षण आज संपन्न झाला। मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होत असतानाच्या मुहूर्तावर जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी नेर धरणातून आंधळी बोगद्यातून माणगंगेकडे सोडले आहे। थंडीच्या लाटेत राष्ट्रीय राजधानी धुक्याचा थर पसरल्याने अनेक उड्डाणे उशिराने झाली आहेत। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये
किमान तापमान 7 डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान 18 डिग्री सेल्सिअस असेल. राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 22 नवे रुग्ण सापडलेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 422 इतकी आहे, तर 32 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. अयोध्येतील राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले झाले. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे शहर आता देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शहराला वर्षाला किमान 5 कोटी पर्यटक भेट देऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरात अधिक भाविकांचा ओघ असण्याची शक्यता आहे. प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी पारंपरिक पोशाख केला होता. रणबीर कपूरने धोतर तर आलियाने मोरपिशी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तिच्या साडीच्या काठावर रामायणासंदर्भातील चित्र रेखाटण्यात आली होती. तसेच या चित्रांमध्ये रामायणातील विविध प्रसंग पाहायला मिळाले. या साडीवर आलियाने खास शाल परिधान केली होती. तिच्या या साध्या आणि सुंदर लुकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कोकण रेल्वेवरील वीर अंजनी स्थानकादरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवारी मेगा ब्लॉक घेतला जाईल. दुपारी 1 ते 3 2.5 तासांचा मेगा ब्लॉक असेल. यावेळी कोकण रेल्वेवरील 3 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल. त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ प्रवासातच घालवावा लागेल.